परवा एका बाजूला शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची गडबड सुरू असताना एक बातमी कानावर पडली. ठाकरेंचा एक मोठा शिलेदार शिंदे गटात सामील होणार. मागच्या दसरा मेळाव्याला शिंदेंनी बरेच मोठमोठे पक्षप्रवेश करून दाखवले. ठाकरेंच्या घरातल्या लोकांना, स्मिता ठाकरे, जयदेवण, निहार ठाकरे यांना व्यासपीठावर बसवून उद्धव ठाकरेंनी आपल्यापासून तोडलेल्या, घरातूनच दूर केलेल्या रक्ताच्या नात्याच्या लोकांना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या भगव्याखाली आणलं. हे दृश्य जरा भावनिकच होतं. पण यंदा तसले काही प्रकार घडले नाही. मागच्या वर्षी आलेली ठाकरे मंडळीसुद्धा यंदा गैरहजर होती. पण दुसरीकडे दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्धवजींचा एक खास माणूस शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार अशा चर्चा झडत होत्या सर्वत्र. पण खास माणूस म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून उद्धवजींचे PA मिलिंद नार्वेकरच आहेत, असं काही पत्रकार छातीठोकपणे सांगू लागले आणि सगळी चक्र फिरायला लागली. मिलिंद नार्वेकर हे काय प्रस्थ आहे हे ज्यांना माहीत आहे अशा काही मंडळींची जेव्हा मी ही बातमी व्हेरीफाय केली तेव्हा लक्षात आलं, आहे तर अफवा, पण ही अफवा मोठी आहे. या अफवेचा मोठा इम्पॅक्ट शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्यावर होणार होता. तिथलं वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरणार होतं. खरं तर मागच्या वर्षी एकदम 40 आमदार सोडून गेले, 13 खासदार सोडून गेले. त्यानंतर शिंदेंकडे इन्कमिंग सुरूच राहिले. अगदी काही नगरसेवक वगैरे नेते येतच असतात. अगदी काल परवा दक्षिण मुंबईतल्या सेनेच्या एक वजनदार नेत्या मीना कांबळी या देखील उभाटा गटातून शिंदेंच्या सेनेत आल्या आणि आझाद मैदानातल्या दसरा मेळाव्यात नेत्यांच्या रांगेत थेट व्यासपीठावर बसल्या, पहिल्या रांगेत. आमदार खासदार नेते मंडळी फुटतात, पण त्यांची तेवढी चर्चा झाली नाही. मिलिंद नार्वेकर यांचं फक्त नाव बाहेर पडलं आणि तेवढ्याच वेगाने या चर्चा थांबवण्यासाठी निर्देशही आले. कुठून आले, कसे आणि कोण देतं ते मी आत्ताच उघड करणार नाही आहे. मी आज मिलिंद नार्वेकर हे खरंच उभाटांची साथ सोडून एकनाथ शिंदेंकडे जाणार आहेत का, यामागे त्यांच्या काही राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत का, याचबरोबर या काहीशा गूढ व्यक्तिमत्वाबद्दल थोडंसं विस्तारानं बोलणार आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा आकार DG9. तर मित्र, आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्या व्यक्तीशी माझा थेट परिचय नाहीच. फोनवर देखील मोजून 2दा बोलणं झालेलं आहे. तरी या माणसाबद्दल माहिती मिळवणं आणि या व्यक्तिमत्वाला समजून घेणं हे मला नेहमीच प्रेरित करत आलं आहे. मी एका शिवसेना आमदाराचा PA म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या काळातच मिलिंद नार्वेकर या तरुणानं मालाडच्या लिबर्टी गार्डन परिसरातल्या शाखेचा शाखाप्रमुख होण्यासाठी केलेला अर्ज माझ्या वाचनात आला होता. जो माणूस 1995ला जेव्हा मी शिवसेनेच्या आमदाराचा PA म्हणून नोकरीला लागलो होतो, त्याच्याही आधी 2-3 वर्ष उद्धव ठाकरेंचा PA बनला होता. अशा पॉवरफुल माणसानं कधी काळी शाखा प्रमुख पदासाठी अर्ज केला असेल हेच माझ्यासाठी अचंबित करणार होतं. पण हे खरं होतं. नार्वेकरांना मालाडच्या शाखेचं शाखा प्रमुख बनायचं होतं, पण त्यांना जॅकपॉट लागला. ते थेट उद्धवजींचे स्वीय सहाय्यक बनले. आजचं काय घेऊन बसलात, नेहमीच एक चर्चा होत असते. मिलिंद नार्वेकर हे बडव्याच्या भूमिकेत शिरल्यानं उद्धवजी किंवा बाळासाहेब यांच्यात आणि सामान्य शिवसैनिक यांच्यात एक दरी निर्माण झाली. तर हे काही अंशी खरं देखील आहे. बाळासाहेबांच्या मनात मिलिंद नार्वेकरांबद्दल अडी होती, पण उद्धव ठाकरेंचं करिअर घडवण्यासाठी उद्धव मिलिंद या जोडगोळीनं ज्या काही चाली रचून त्या सक्सेस करून दाखवल्यात, त्यामुळे आज उद्धव ठाकरे हे नाव आपण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून घेतो. माजी मुख्यमंत्री म्हणून का होईना पण घेतो. सेनेतलं राज ठाकरेंचं वर्चस्व आणि नारायण राणे यांची पकड कमी करण्यासाठी जे कारस्थान रचलं गेलं, ज्याला कुटील कारस्थान असंही म्हणतात, ते जर या दोघांनी रचलं नसतं आणि नार्वेकरांनी त्याचा सगळा दोषारोप स्वतःवर घेत या 2 महत्त्वाच्या नेत्यांना पक्षाबाहेर जाण्यासाठी मजबूर केलं नसतं, तर माझं एक वाक्य लिहून ठेवा, जे कदाचित अतिशयोक्तीचं वाटेल तुम्हाला, पण ते 16 आणि सच आहे. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री काय, वांद्र्याच्या कलानगर हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष पण बनू शकले नसते. त्यामुळे आज उद्धव ठाकरे जे काही आहेत ते मिलिंद नार्वेकरांच्या कलाकारीमुळेच आहेत, हे आधी लक्षात घ्या. PA कसा असावा यापेक्षा PA कसा नसावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिलिंद नार्वेकर. हातात अपॉइंटमेंटची डायरी घेऊन फिरणारा, साहेबांचे फोन उचलणारा, निरोप घेणारा टिपिकल PA म्हणजे मिलिंद नार्वेकर नव्हे. या माणसाचं स्वतःचं असं नेटवर्क आहे. शिवसेनेत अगदी गडचिरोलीतल्या छोट्याशा गटप्रमुखापर्यंत या माणसाची पोच आहे. IPS, IAS, बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड, उद्योगपती अंबानी, अदानी ते अमिताभ, सलमान, शाहरुख या सगळ्यांशी यांचे उत्तम संबंध आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आता क्रिकेटच्या जगतातही या माणसाचा शिक्का चालतो. शब्दाला मान आहे आणि वजनही. मालाडच्या
जगमगिया कंपाऊंडमधल्या चाळीतल्या 10x12च्या खोलीतला मिलिंद आज पाली हिलच्या रेसिडेन्सी नावाच्या आलिशान इमारतीत 6,000 स्क्वेअर फुटांच्या घरात राहतो, ज्या इमारतीत आपला करण जोहरही राहतो. हे संपन्नतेचं ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं असावं, तर ऑफकोर्स ठाकरेंच्याच कृपेनं. मिलिंद नार्वेकर हा सुरुवातीला एक ग्रह होता जो उद्धव ठाकरे नावाच्या ताऱ्याचा चंद्र बनला आणि परप्रकाशानं स्वयंप्रकाशित झाला. पण हा प्रकाश त्यानं नंतर टिकवला, वाढवला, हे महत्त्वाचं आहे. मी मगाशी जसं म्हणालो, शिवसेना ही बाळासाहेबांनंतर जर कोणी कोळून प्यायली असेल तर तो माणूस म्हणजे मिलिंद नार्वेकर आहे. मुळातल्या आळशी ठाकरेंच्या स्वभावाचा फायदा उचलत नार्वेकरांनी संघटनेवर आपली पकड बसवली. साध्या शाखा प्रमुखापासून आमदार खासदारांनाही मिलिंद नार्वेकर यांच्याशिवाय मातोश्रीचा ॲक्सेस नव्हता. त्यामुळे 1 पॉईंट कॉन्टॅक्ट असं स्वतःचं महत्त्व त्यांनी वाढवून घेतलं होतं. यातून ठाकरेंनी जेवढा कमावला आहे तेवढाच पैसा मिलिंद नार्वेकरांनी कमावला. तोही ठाकरेंना विश्वासात घेऊन कमावला. इतरांसारखी मागच्या मागे कट मारण्याची भुरटेगिरी त्यांनी केली नाही. जे काही होतं ते सन्मानानं सांगून घेतलं. एक उदाहरण देतो. मिलिंद नार्वेकरांनी त्यांना एका आमदाराची 3 करोड रुपयांची गाडी आवडली म्हणून त्याच्याकडून विकत घेतली. गाडीचा नंबर होता 0909. 3 करोडची गाडी यांनी विकत घेतली फक्त 60 लाखांमध्ये. पण त्या आमदाराला आजवर त्यांनी 4 वेळा तिकीट मात्र मिळवून दिलं, कारण तसं ठरलं होतं. आणि ही देवाणघेवाण करताना 3 साक्षीदारही ठेवले होते. त्यातला एक साक्षीदार हे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तर दुसरे खुद्द उद्धव ठाकरे, आणि तिसरे आहेत रश्मीबाई. व्यवहार झाला. 3 टप्प्यात 60 लाख रुपये त्या आमदाराला दिले देखील आणि 4 वेळा उमेदवारी. तर कोण आमदार आहे ते तुम्ही तुमचं ओळखा. क्रमाक्रमानं नार्वेकर गब्बर बनत असताना त्याची साक्षीदार खुद्द ठाकरे फॅमिली होती. त्यामुळे ठाकरे आणि नार्वेकर यांच्यामध्ये प्रचंड पारदर्शकता आहे, सामंजस्यही आहे. पण झालं काय, आपल्यापेक्षा मोठा होत चाललेला आपला माणूस ठाकरेंना नेहमीच खटकतो. तसे नार्वेकर खटकले. 2018 साली शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडला. जर तुम्ही 2012 नंतरचे बाळासाहेबांच्या निधनानंतरचे दसरा मेळावे नीट पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल शिवसेनेचा 2018चा मेळावा हा जोरदार झाला होता. त्या मेळाव्याचं आयोजन हे संपूर्णतः मिलिंद नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी मिळून रात्रभर खपून केलं होतं. त्यानंतर 2019ला निवडणुका झाल्या आणि भाजपाला सोडून सेनेनं सत्ता मिळवली. ठाकरे CM बनले. पण त्यांनी आपला कार्यभाग साधताच मिलिंद नार्वेकरांना काहीसं लांब केलं. चौरंग नावाची साधी ॲड एजन्सी चालवणारा एक फोटोग्राफर, एक कलाकार माणूस शिवसेना नावाची जहाल विचारांची संघटना ताब्यात घेतो. आपल्याला डोईजड होतील अशा लोकांचा आधी काटा काढतो. हे ज्याच्यामुळं शक्य झालं त्या मिलिंद नार्वेकरांना मग मुख्यमंत्री होताच लांब का केलं गेलं? बरं, मिलिंद नार्वेकरांना लांब केलं अशा अफवा पसरवणाऱ्यांना हे कसं समजत नाही की फक्त लांब का केलं, काढून का टाकलं नाही? मग कोणीतरी सांगतं, अहो ठाकरेंच्या बेनामी संपत्तीचा ठाव ठिकाणा फक्त मिलिंद नार्वेकरांनाच माहिती आहे, त्यामुळे तोच खजिन्याची चावी आहे, पासवर्ड आहे, त्याला उद्धवजी असा सहज दूर करणार नाही. असं आहे का? खरंच असं आहे? उद्धवजी आपल्याला वाटतात तितके भोळे बाबडे तर निश्चितच नाही. त्यांच्या भोवती असणाऱ्या लोटाच्या PR लोकांच्या अष्टप्रधान मंडळाला असंच वाटतं की आम्ही जे हास्य जत्रेतले पंचेस लिहून देतो तेच वाचून उद्धवजींना भाषण करता येतं. हा त्या अष्टप्रधानांचा भ्रम आहे. परवाच्या दसरा मेळाव्यात उद्धवजींनी व्यंकटेश स्तोत्रातला एक श्लोक 2 ओळी का होईना 9 वाजता बोलून दाखवला. ते गावीचे होते लेंडे ओहळ, गंगेसी मिळता गंगाजळ, काकविष्टेचे झाले पिंपळ, तयासी निंद्य कोण म्हणे. असंच आहे ना काहीतरी. माणूस आहे कलाकार, पण मन साफ नाही, कद्रूपणा आणि संशय वृत्ती. असं असताना त्यांनी मिलिंद नार्वेकर नावाचा निखारा आपल्या पदरी कसा बांधून घेतलाय असा विचार आपल्या मनात डोकावतोच ना. तर नार्वेकर हा निखारा नाहीये. उद्धवजींसाठी अनेकांना उद्ध्वस्त करून आपलं कर्तव्य पार पाडणारा निष्ठावंत आहे असंही म्हणता येईल आपल्याला. ठाकरेंची संपत्ती किती आहे हे जरी मिलिंद नार्वेकरांना माहीत असलं तरी त्या संपत्तीचा पासवर्ड म्हणजे मिलिंद नार्वेकर निश्चितच नाही. मग मिलिंद नार्वेकर सारख्या PAनं ज्या उद्धवजींना मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात मोलाची साथ दिली आहे, तो मिलिंद नार्वेकर आता ठाकरेंना जड झालाय का, नकोसा झालाय का? आपल्या इतका श्रीमंत आणि ते सुद्धा आपल्याच नावामुळे हे कुठे ठाकरेंना सलतंय का? जर ठाकरेंना नार्वेकर इतके सलतायत तर मग तरीही त्यांना पक्षातून हाकलणं, आपल्या एकूणच सर्कल बाहेर काढणं हे उद्धव ठाकरेंना का जमत नाहीये? ठाकरेंचे हात कोणत्या दगडाखाली अडकलेले आहेत का? की मिलिंद नार्वेकर ही ठाकरेंची दुखरी नस आहे, काही खाजगी मामला आहे की झाकली मूठ आहे? नेमकं काय आहे?
तत्पूर्वी मिलिंद नार्वेकरांवर खार खाऊन असणारे असंख्य सेना नेते कोण, ज्यांची राजकीय कारकीर्द नार्वेकरांमुळे संपली आहे असे शेकडो नेते कोण, याच्या उलट नार्वेकरांमुळे ज्यांची करिअर बनली, काहींचे जीव वाचले असे लोक कोण, हे सगळं जाणून घेऊयात पण पुढच्या भागात. त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबतोय. पुन्हा भेटूच, तोवर पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.